आईवर हल्ला कोणी केला नाही। बरं आजूबाजूच्या लोकांनी बी त्या हल्लेखोराला बघितलं नाही, काहीच कळा नाही की कोण कसला आणि कुणावरचा राग काढून गेले ते। आणि माझी बायको तर कुणाच्या आधेमध्यात बी नसते हो। मला काय वाटतं बरं का सुभाषराव, तुमचं कोणी जर वैरी असेल ना तर त्याचंच काम आहे। आपण घरात घुसून वार करण्या इतपत दुश्मनी नाही माझी कोणाशी, एवढं वैर मी कोणाशीच केलेलं नाही। हा आता किरकोळ वाद होतं जे जिथले ते तर मिटवलंच तर मी। अहो मग हे समजा कसं काय झालं हो दादा? बघू आता पोलीस तपास करतालच की काय। हे पोलीस वगैरे काय तपास वगैरे काय लावणार नाही। तो आमचा जामकर आहे ना इन्स्पेक्टर, त्याच्याकडनं एक केस सुटाना बघा। अहो काही आलं ना गावामध्ये ना की पहिले तो आमच्याच घरी येतो चौकशीला। म्हणजे गावात जर चोरी झाली तर आला आमच्या घरी चौकशीला, गावात काय खून पाडला आला आमच्या घरी चौकशीला। अहो गावातली एखादी बाई जरी पळून गेली ना तरी तो पहिले आमच्याच घरी चौकशीला येणार। त्याचा काय उपयोग नाही, काय होणार नाही तिथं सांगून। बघू आता काय होतंय। बरं लाली कुठे? आम्ही आल्याचं सांगितलं नाही का तिला? म्हणजे काय का आता? अहो दादा मस्करी करताय वे आमची? अहो लाली तर तुमच्याचकडे आहे की। काय म्हणजे मी इकडं आलून लाली तिकडे गेली असं झालं का काय? नाही नाही, काल रात्रीलाच गेली ती। रात्रीपासून तुमच्याच घरी गेली की। नाही की आमच्याकडे कशाला राहील? अहो आईची काळजी घ्यायची म्हणून ती माहेरालाच गेली, आम्हाला तसंच सांगून गेली ती। अहो, येड लागले का काय तुम्हाला? हा लाली जर माझ्या घरी असती तर मी चौकशी करायला इथं आलो असतो का? कुठे माझी लाली? काय केलं तिचं? हिम्मतराव कुठे माझी लेख? अहो सुभाषराव हे बघा, तुम्हाला मी सांगितलं ना ती तुमच्याच घरी गेली म्हणून रात्रीला। माझ्या घरी नाही, मी पण सांगितलं ना। लाले ए लाले लाले सुभाषराव ऐका, तुम्ही जरा शांतपणे घ्या। हा खरंच सांगतो तुम्हाला, ती आता घरामध्ये नाहीये, इथं तुमच्याच घरी गेलीये। मी पण सांगतोय ना माझ्या घरी नाहीये ती। बर आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूया। गोपाळ ए गोपाळ, आपण का आवाज देते? काय झालं आप्पा?